रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या भक्ती चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत. आज आहे सफला एकादशी. सफला एकादशी तसंच एकादशीचं व्रत हे बऱ्याच जणांचं असतं. मात्र तुमचं व्रत नसेल म्हणजेच उपवास नसेल तरी देखील तुम्ही हा उपाय आपल्या मुलांसाठी करू शकता. आता बघा, सफला एकादशी म्हणजे याच्या नावातच सफलता आहे. तुम्ही कुठलंही कार्य केलं, कुठलाही उपाय केला तर तो 100% सक्सेस होणार म्हणजेच सफल होणार आहे. वर्षाची शेवटची एकादशी आहे आणि ही तुम्हाला 2026 मध्ये बरंच काही देईल. त्यामुळे या दिवशी आपल्याला आपल्या मुलांसाठी एक उपाय मी तुम्हाला आज सांगणार आहे. बघा, आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपल्या इच्छा प्राप्तीसाठी अतिशय सुंदर असे उपाय बघितले आहेत. मुलांसाठी आता मी तुम्हाला मुलांना बाहेरील नजर, बाधा झाली असेल, नजर दोष म्हणजे कसं होतं बघा, आपले मुलं म्हणजे खूप चिडचिड करतात, त्यांचं अभ्यासामध्ये अजिबात लक्ष लागत नाही किंवा मग ते काहीही ऐकण्याच्याच मनस्थितीमध्ये नसतात किंवा सारखे शांत शांत राहतात किंवा मग अति चिडचिड करतात, रात्री रडतात, झोपेतून अचानक उठून रडत असतात. तर अशा मुलांबाबतीत म्हणजे मुलांना आणि लहान मुलांचं कसं असतं की त्यांना बाहेरची निगेटिव्ह एनर्जी लगेचच त्यांच्यावर अट्रॅक्ट होते. त्यामुळे नाही का, मुलांची नजर बघा, आता तुमची मुलं यापैकी काहीही करत नसतील तरीसुद्धा आपल्या मनःशांतीसाठी आपल्या मुलावर बाहेरील नजरबाधा असेल नसेल ती निघून जाण्यासाठी आपण हा उपाय जो आहे तो करायचा आहे. अतिशय सुंदर असा उपाय आहे. तुम्ही हा उपाय संध्याकाळी 6 नंतर करायचा आहे. सायंकाळी 6 नंतर अगदी रात्रीचे 12 वाजेपर्यंत देखील तुम्ही हा उपाय करू शकता. मात्र मी तुम्हाला सांगेल की 6 ते 10 या दरम्यानच संध्याकाळी रात्री तुम्ही हा उपाय करायचा आहे. तर बघा, आज आपण सकाळी जरी तुम्ही उपवास नसेल, काही नसेल तरीसुद्धा तुमच्या देवघरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असेल तर तिला छान पाण्यानेच ओम नमो भगवते वासुदेवाय नमः म्हणून अभिषेक करा. पिवळ्या रंगाची फुलं, जमलं तर पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करा. ओम वैष्णवे नमः या मंत्राचा जप करा. आणि बघा, दिवसभरात तुम्ही सेवा वगैरे करा, तुळशी पान आवर्जून अर्पण करा. मात्र तुळस या दिवशी तोडलेली चालत नाही, तुळशीचा उपवास असतो. झालं. आता बघा, संध्याकाळचा जो उपाय आहे, मुलांची नजरबाधा, वाईट नजर काढण्यासाठी आपल्याला काही वस्तू लागणार आहेत की ज्या आपल्या घरामध्येच उपलब्ध असतात. जसं की बघा, पांढऱ्या रंगाचा कापड तुम्हाला घ्यायचा आहे किंवा पांढऱ्या रंगाचा कापड नसेल तर पांढऱ्या रंगाचा कागद, पांढरा शुभ्र कागद घ्या. आता त्यावरती साहित्य काय, तर तुम्हाला खडे मीठ ठेवायचं आहे. खडे मीठ नाही आहे, जेवणामध्ये वापरलं जाणारं पांढरं मीठ घेतलं तरी देखील चालेल. आता त्यावरती तुम्हाला 21 लवंग ठेवायच्या आहेत. लवंग तुटलेल्या फुटलेल्या घ्यायच्या नाही, व्यवस्थित अशा फुल असलेल्या 21 लवंग घ्यायच्या. त्यानंतर तुम्ही 3 हिरवी वेलची घ्यायची आहे. हिरवी वेलची आपल्या जेवणामध्ये, स्वयंपाकामध्ये आपण वापरतो ती हिरवी वेलची 3 घ्यायची आहे. आणि 3 तमालपत्र म्हणजेच तेजपान, मसाल्यामधलाच पदार्थ, ते 3 घ्यायचे आहेत. बघा, मीठ, 21 लवंग, 3 हिरवी वेलची आणि 3 तमालपत्र म्हणजेच तेजपान. तर हे सगळं साहित्य तुम्ही जर कागदामध्ये घेतलं असेल तर त्याची पुडी बांधा आणि कापडावर घेतलं असेल तर पोटली तयार करा. आणि आपल्या मुलांना पूर्व पश्चिम अशाच दिशेने एका पाटावरती बसवा आणि 7 वेळा ती पोटली असेल किंवा पुडी असेल तर घड्याळाच्या काट्याप्रमाणे 7 वेळा आपल्या मुलांवरून ते उतरवायचे आहे आपल्याला. आणि ते उतरवून झाल्यानंतर तुम्ही गावामध्ये राहत असाल, तुमच्याकडे चूल पेटलेली असेल तर तुम्ही त्यामध्ये ते जाळा किंवा नसेल तर तुम्ही चांगल्या 5-6 कापराच्या वड्या घ्या. घराच्या बाहेर जा आणि एखाद्या भांड्यामध्ये त्या 5-6 कापराच्या वड्यांबरोबर ती पोटली असेल किंवा ती पुडी असेल ती जाळून टाका. आणि तेही नसेल तर आता बघा कसं असतं, हिवाळ्यामध्ये बऱ्याच ठिकाणी शेकोटी वगैरे असतात तर त्यामध्ये तुम्ही जाळलं तरीही चालणार आहे. मात्र तुम्ही इकडे तिकडे कुठेही फेकू नका, कारण आपल्या मुलाची वाईट बाधा, वाईट नजर आपण काढलेली आहे आणि आपल्या मुलाचं चांगलं व्हावं आणि दुसऱ्याचं वाईट व्हावं अशी भावना मनामध्ये ठेवायची नाही. त्यामुळे बघा, तुम्ही हे नष्ट म्हणजे जाळून टाकायचं. आता आईला जर मासिक धर्म असेल तर तुम्ही हे करू शकत नाही, मात्र वडील हे त्यांच्या मुलांसाठी करू शकतात. तर आईने नाही केलं तर वडिलांनी करायचं आहे. सुतक वगैरे असेल तर तुम्हाला हे करता येणार नाही. अतिशय सुंदर अशी मुलाची
नजर तुम्ही या छोट्याशा उपायाने काढू शकता. आपल्या मुलांचं अभ्यासामध्ये लक्ष लागेल, त्यांची तब्येत व्यवस्थित राहील आणि त्यांचं सगळं चांगलं होईल.